नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातल्या संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जळगावच्या पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का, शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। जळगावच्या 40 गावांमधील वेगवेगळ्या गावांमधील सरपंचासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश, आमदार मंगेश चव्हाणांना मोठा धक्का, संजय राऊतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संभाजीनगरमधील पैठणच्या संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार, पैठणसाठी दत्ता गोरडे आणि सचिन घायाळ यांच्यात रस्सीखेच। रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस, वर्षा बंगल्यावरील आंदोलन थांबवण्याचं आवाहन, नागपूरमधील पत्रकार परिषदेत आंदोलनाचा दिला होता इशारा, आंदोलनावर ठाम राहण्याचा तुपकरांचा निर्धार। ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकात घोषणा। शिंदे गट माढा विधानसभेची जागा लढवणार, आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे बंधू जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांची संवाद मेळाव्यात घोषणा। सांगलीच्या मिरजेत मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासल्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले। संभाजीनगरमध्ये शिक्षक पतसंस्थेत शिक्षकांच्या 2 गटात तुफान हाणामारी, शिक्षक पतसंस्थेत झालेल्या वादामधून हाणामारी, लाथाबुक्क्या आणि खुर्च्यांनी एकमेकांना मारहाण। अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी घेतली विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे येवल्यात आगमन झाल्यानंतर मराठा समाजाकडून निवेदन, मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। नाशिकमधून मनमाड शहरात जात असताना आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, आदित्य ठाकरेंच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वारांची धडक, दुचाकीस्वार किरकोळ जखमी। कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या, पीडित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती, 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अकोला पश्चिममध्ये मतदार यादीमधील कुठलेही डुप्लिकेट नाव नसून हा फक्त भाजपचा स्टंट, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाचा पैसा आणि वेळ खर्च करण्यात येऊ नये, अकोला महानगर काँग्रेस कमिटीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नागपूरमधील कामठीमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, शेजारी राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीकडून अत्याचार, आरोपीला अटक। पालघरमधील वाढवण बंदराचे 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्रात दौरे होणार आहेत। श्रीरामपूरच्या MIDCमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखेंच्या हस्ते नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन, 540 कोटींच्या प्रकल्पातून श्रीरामपूरमध्ये बस, रेल्वे कोच आणि अत्याधुनिक शिपिंग कंटेनरचं उत्पादन होणार। बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ अकलूज येथील युवा सेना आक्रमक आरोपीला भर चौकात युवा सेनेनं दिली प्रतिकात्मक फाशी, वामन म्हात्रेंच्या नावानं आंदोलकांकडून घोषणाबाजी करत निषेध आंदोलन। परभणीमध्ये विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करत कोलकाताच्या घटनेचा निषेध, दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। सांगलीत काळा दिवस पाळत बदलापूर आणि कोलकाताच्या घटनेचा निषेध, विविध सामाजिक संघटनांचा समावेश, काळ्या फिती बांधत निषेध नोंदवलाय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या महिलांचं प्रतिकात्मक फारसं आंदोलन, तर बदलापूर घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी। बीडचे भाजप नेते रमेश पोकळेंनी घेतली जरांगींची भेट, रमेश पोकळे बीडमधून लढण्यास उत्सुक, तर भाजपमध्ये अनेक वर्ष काम करूनही संधी मिळत नाही, पोकळेंचं वक्तव्य। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात काझीखेड प्रकरणी CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश, दोषी शिक्षकाला सेवेतून बडतर्फ केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। नाशिकमध्ये 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू, आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता निर्णय, आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा। यवतमाळच्या पुसदमधील जेट किड्स स्कूलमध्ये कोलकाताच्या घटनेचा जाहीर निषेध, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून काळे कपडे घालत घटनेचा निषेध।
रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पुण्यात दुसरा गुन्हा दाखल. वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापूर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी मोर्चा काढण्याच्या तरुणांना रोखलेला आहे. रत्नागिरीत दुपारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात. उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा. भंडाराच्या नाकाडोंगरी या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह सुमारे 1.5 तास अतिवृष्टी. पाथरी धुतेरा या गावात जोरदार पावसानं पाणीच पाणी झालंय. चंद्रपुरात मुसळधार पाऊस बरसला. गेल्या महिन्यामध्ये पडलेल्या मोठ्या पावसानंतर आज पाऊस पडल्यानं शेती पिकांना जीवनदान. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 48 तासात 4 मंडळामध्ये अतिवृष्टी. पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा डेरडगाव तलाव आता 100% भरलेला आहे. धुळेकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. तर प्रकल्पात सध्या 63.7 इतका पाणीसाठा उपलब्ध. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी धरण प्रकल्प 86% भरलाय. धरणामधून अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जायकवाडी धरणामधील पाणी पातळी आता 32.65% गेल्या 24 तासातील पाण्याची आवक संथ गतीनं सुरू. चंद्रपूरमधील धबधबे आणि डोंगर कड्यांवर पर्यटकांना बंदी. अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 222 चे डांबरी रस्त्याचं काम होईना. हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नाहीये. अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्यांचे अतोनात हाल. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील आगळ गावामध्ये रस्त्याची दुरावस्था. संतप्त ग्रामस्थांकडून चिखलात बसून आंदोलन. रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. चिपळूणमध्ये शरद पवार गटाकडून राज्यस्तरीय नांगरणी स्पर्धेचं आयोजन. डेरवण गावामधील स्पर्धेत 122 बैल जोड्या सहभागी. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावर दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कास पठारावर फुलांचा चांगला बहर दिसण्याची शक्यता आहे. नांदेडच्या जिल्ह्यातील केळीच्या पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मागणी वाढली. केळीला प्रति क्विंटल 2200 ते 2300 रुपयेपर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. अमरावतीच्या वरोडमध्ये अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा बाजार समितीमध्ये सोयाबीनला दर मिळत नसल्यानं शुकशुकाट. हमीभावाप्रमाणे शासनानं सोयाबीनची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडच्या नायगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आसूड मोर्चा. ई पीक नोंदणी रद्द करून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5000 रुपये द्या, शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील घोटा शेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हिदोस. सोयाबीन आणि हळद पिकांचं मोठं नुकसान. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये समृद्धी कोकण संघटनेचं बेमुदत आंदोलन. शेतकरी आणि मच्छीमारांच्या प्रश्नासाठी आंदोलन. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये पूरग्रस्त दुकानदारांचं तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली नुकसान भरपाई अद्याप न मिळाल्यानं हे आंदोलन तात्काळ अनुदान देण्याची मागणी. सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोटारसायकल रॅली. 25 ऑगस्ट रोजी बंद मागे घेतला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्याच्या मागणीसाठी दिली होती जिल्हा बंदची हाक. नागपूर विमान धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या हायकोर्टासह इतर कोणतेही अन्याय आता न्यायालयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मिहान इंडिया या कंपनीचे हायकोर्टात परखड प्रतिज्ञापत्र. नागपूर खंडपीठानं स्वतःच दखल घेऊन केली होती जनहित याचिका. अष्टविनायक महामार्गावर ट्रक घरात घुसलाय. दौंडजवळ पाटसच्या हद्दीत ट्रक घरात घुसला. 200 ते 300 ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. चंद्रपूरच्या गडचांदूर या शहरालगत महामार्गावर दुतर्फा जड वाहनांची पार्किंग. अवैध पार्किंगमुळे गेल्या 15 दिवसात 8 जणांचा मृत्यू. मनसेची अवैध पार्किंग हटवण्याची मागणी.
श्रीगोंदा तालुक्यामधील अरणगावचे शहीद जवान अशोक सातव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीमध्ये कर्तव्यावर असताना वारलंय वीरमरण.